नमस्कार, मी स्वप्नाली किचन टिप्समध्ये आपलं स्वागत आहे. चला आज बनवूयात गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कचोरी. त्यासाठी आपण पीठ मळूयात. इथं मी घेते 2 वाटी गव्हाचं पीठ. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि अर्धी वाटी तेल घालू यामध्ये. आधी छान एकजीव करून घेऊ आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ. आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. 30 मिनटं आपल्याला भिजायला ठेवायचं आहे. आता बघूत आपण मसाला. यामध्ये 1 चमचा धन, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा आपण घालू बडीशेप. छान भाजून घ्यायचं आहे. सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घेऊ. इथे बघा कलर चेंज झालेला आहे. आता आपण काढून मिक्सीमध्ये पल्सवरती बारीक करू. हे बघा इतकं मोठं असलं पाहिजे मसाला. आता यामध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या घालून पेस्ट बनवून घेतली. आणि हे आहे 1 वाटी बेसन. आता आपण आतलं सारण बघूयात. त्यासाठी मी एक कढई घेतली. त्यामध्ये 1 चमचा तेल घातले. त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची पेस्ट घालून छान फ्राय करून घेऊ. लसणाचा उग्र वास निघून जाईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. त्यामध्ये आता आपण घालू बेसन. बेसन पुन्हा छान भाजून घ्यायचं आहे. बेसन छान भाजलेलं आहे. आता आपण यामध्ये घालू अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. आता छान मिक्स करून घेऊ. मसाले हलकेसे भाजून घेऊ. आता यामध्ये आपण बारीक वाटून ठेवलेला मसाला घालू. तोही 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. आता असा कलर आल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं वरून पाणी शिंपडू आणि 3 ते 4 मिनटं वाफवायला ठेवू. इथं आपण गॅस बंद करायचा आहे. हे छान वाफवून झालेलं आहे. गेलायचं आहे मला माहीत नव्हतं. आता आपण कणिक थोडी अजून मळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. याच्यापेक्षा पण लहान तुम्ही करू शकता. हे सारण आहे. याच्यामध्ये पण लहान लहान गाठी होतात. त्या आपण बारीक फोडून घ्यायच्या आहेत. आता सारण पण तयार आहे. आता आपण पिठाचा गोळा हलकासा लाटून घेऊन त्या सारण भरून घेऊ.
आता लाटण्याने पसरवायचं आहे. थोडंसं लाटून घ्या. आता आपण त्यामध्ये तेल घालू आणि तेल गरम करायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कचोरी सोडायची आहे. अशी हळूच कचोरी सोडून घ्या. अगदी सोनेरी होईपर्यंत कचोरी भाजून घ्यायची आहे. हे बघू शकता कलर तुम्ही. अगदीच खुसखुशीत झालेली आहे. आता यामध्ये आपण चिंचेची चटणी घालून घेऊ आणि वरून याच्या शेव घालून घेऊ. इथे बघू शकता तुम्ही कलर आणि टेक्स्चर. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.